खरं तर मला व्हिडिओ बनवायचा नव्हता, पण मला हे सांगणं खूप गरजेचं वाटतंय, कारण काही नराधमांनी त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडनं जोरदार प्रहार करून त्याला क्रूरपणे संपवलं, असं म्हणत प्रसिद्ध अभिनेत्री मंजिरी फडणीस हिने त्यांच्या सोसायटीतील मायकी नावाच्या श्वानाच्या हत्येचा खळबळजनक प्रकार समोर आणला आहे. तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत काय म्हटलंय पहा. I wish I never needed to make this video, but I think it's really important. So, we had a dog called Mikey. He was abandoned by his family. And he's been a part of our society since 2019 or 20. And he was a really sweet dog. He went missing. We were all worried and we all tried to find where he is. We made posters, we put them everywhere. We've been trying to search for him incessantly, talking to all the guards and everybody and like trying to ask, kya hua, where did he go, he just went missing suddenly. And finally today somebody from here confessed, somebody who knows the people who've done it. He confessed to us that Mikey was sleeping quietly near one of our like building basement areas, and he was hit with some big stick or iron rod or whatever. He was hit on his head and he got very disoriented, and they dragged him into the staircase area between B1 and lobby, and they hit him more. They hit him more that he was bleeding from his mouth, and he pooed and he peed and he dirtied the place, and then in half dead they just put him inside a goni and they threw him off B2 into this khadi area behind in a little, half dead way, and it's said that he kind of crawled out, but I don't know whether he survived or not. We're trying to search for his body right now. Dear Supreme Court, you have given criminal minds like this they feel safe to go illegal route and just eliminate dogs they don't like. Community dogs who are harmless, community dogs which are loved and taken care of. Like, he was a long-haired dog. We used to take him home, give him a bath, groom him, detangle his hair, and he was such a happy boy. He would come out from his bath and he would have his zoomies around the house and run and run and run. He's gone. नेमकं घडलंय काय, सविस्तर जाणून घेऊयात. मंजिरी फडणीस हिने डसाडसा रडत व्हिडिओ शेअर करत म्हटलंय की अत्यंत शांत आणि प्रेमळ असणारा मायकी हा 2019-20 पासून आमच्या सोसायटीचा एक भाग बनला होता. आम्ही सर्वजण त्याची काळजी घ्यायचो, त्याला घरात आणून अंघोळ घालायचो आणि त्याचं ग्रूमिंगही करायचो. पण गेल्या काही दिवसांपासून तो अचानकपणे बेपत्ता झाला होता. त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून संपूर्ण परिसरात त्याचे पोस्टर्स लावले, सुरक्षा रक्षकांकडे चौकशी केली आणि त्याला खूप शोधलं. अखेर सोसायटीमधील एका व्यक्तीनं सांगितलं, मायकी इमारतीच्या बेसमेंटमध्ये शांतपणे झोपला असताना काही नराधमांनी त्याच्या डोक्यावर लाकडी दांडक्यानं किंवा लोखंडी रॉडनं जोरदार प्रहार केला. तो गंभीर जखमी झाल्यावर जीव वाचवण्यासाठी पळत असताना त्याला ओढत नेऊन पुन्हा मारहाण करण्यात आली आणि तो अर्धमेला झाल्यावर त्याला एका गोणीत भरून मागच्या बाजूला असलेल्या एका निर्जन किंवा खाडीच्या परिसरात फेकून देण्यात आलं. प्रेक्षको, जाने तू या जाने ना या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री मंजिरी फडणीस हिने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय की आमच्या मायकीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आणि त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढणार आहोत. कोणत्याही सोसायटीत, कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही श्वानासोबत अशी घटना पुन्हा कधीही घडू नये. प्राण्यांवर अत्याचार करणाऱ्यांमध्ये कायद्याची भीती निर्माण झाली पाहिजे.
प्राणी क्रूरतेविरोधातील कायदे अधिक कठोर होणे ही काळाची गरज आहे. या लढ्यात आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल झेवियर सँटियागोंचे मनपूर्वक आभार. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांचेही मनपूर्वक आभार. आपल्या सहकार्याबद्दल आम्ही अत्यंत ऋणी आहोत. मायकीसाठी निडरपणे आणि धैर्याने लढणाऱ्या संकेत कदम यांचे विशेष आभार. तसेच मायकीवर प्रेम करणाऱ्या सोसायटीतील सर्वांचे आभार. या न्यायाच्या लढ्यात तुम्ही सर्वजण अथकपणे आणि ठामपणे आमच्या पाठीशी उभे आहात, यासाठी आम्ही सदैव कृतज्ञ राहू. प्रेक्षको, मंजिरी फडणीस यांच्या सोसायटीतील श्वानासोबत घडलेल्या प्रकाराबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.